या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे, पण आपल्या शुभेच्छा आहेत. त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही. मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून. उद्धवजी, आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही. पण ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही. 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही. पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठे असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी. त्याच्यामुळे मला हा विश्वास आहे की आजही आणि भविष्यातही हा जो काही विचार आहे, हा विचार ते सोडणार नाहीत. त्या विचाराच्या दिशेनंच सातत्याने ते या ठिकाणी काम करत राहतील की योग्य वेळी त्याचा निर्णय आम्ही करू. पण पालकमंत्री नसल्यामुळे कोणाचंही काम आम्ही रखडवलेलं नाही. त्या संदर्भात तिघांनी मिळून DPDCचा निर्णय घेतलेला आहे, फंड्सचं वाटप केलेलं आहे, समित्यांच्या संदर्भातले निर्णय घेतलेले आहेत. मात्र पालकमंत्री दिला पाहिजे तो योग्य वेळ देऊ. मला असं वाटतं की एका गोष्टीकरता उद्धव ठाकरेंना माझा पाठिंबा आहे की त्यांनी स्वतःच हे सांगितलं की अशा गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या नसतात. त्यामुळे माझी असं आहे, तुम्ही अलीकडच्या काळात सगळे या ठिकाणी तक्रार करता की विधानमंडळाचं कामकाज पूर्वीसारखं होत नाही. कसं पूर्वीसारखं होईल? आम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गमती जमती केल्या, मजाक केली तरी त्याची हेडलाईन करता. आता तुम्हालाही माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे आणि जगाला माहिती आहे की त्या ठिकाणी मी काय बोललो. मी हेच सांगितलं की 2029 पर्यंत मी तर तिकडे येण्याचं काही कारण नाही. तुमचा विचार असेल तर पाहू. याचा अर्थ काय आहे? याला काय ऑफर म्हणतात? त्यामुळे मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये समजा संवाद होत असेल किंवा थोडी गंमत जम्मत होत असेल, तुम्ही काय इतके सिरियसली घेता? जरा तुम्ही तुम्ही आमची काळजी करायचं काही कारण नाही. आम्ही आमचे खंबीर आहोत. असं आहे, नाही असं आहे त्या बॉक्सरचा आम्ही त्या बॉक्सरचा टोका तिकडे वळला म्हणजे म्हणून मी तुम्हाला सांगतो, जे दादांनी सांगितलं आहे, दोघांची चिंता तुम्ही करू नका. नाही, बिलकुल करू नका. नाही करूच नका. आम्ही तिघही सक्षम आहोत. त्याच्यामुळे कुठली चिंता करण्याची आवश्यकता नाही. कोणी किती काड्या टाकल्या तरीही आम्ही स्टेबल आहोत.